आहे आणि आजूबाजू बसलेले सगळ्यांनी राष्ट्रगीतीसाठी उभं राहायचं आहे. हॅलो, आजूबाजूचे भारत माता की, भारत माता की. हॅलो, हॅलो, श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदायाने आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि गावा कमिटीच्या वतीनं माझ्या वतीनं तुमच्या अभिनंदनाचं. बघायला गेलं तर मित्रांनो, आज शनिवार सोडून रविवार उगवलेला हॅलो, आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या सौंदर्य नगरीमध्ये हर्षित स्वागत स्वागत स्वागत.
आजच्या दिवसाची पहिलीच लढत दोन्ही प्राणी संघामध्ये अंबिका 11 वर्सेस गुलाबराव महाराज बिगविलाची लढत. हॅलो आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं म्हणजे सौंदर्य नगरीमध्ये हर्षित स्वागत स्वागत. Hello, 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 mic check. Hello, 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 1 2 3. Hello. चला गुलाबराव महाराज 11 या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय दिलेला आहे आणि आमंत्रित केलाय अंबिका ट्रेडर्सच्या संघाला फलंदाजीसाठी. चला अंबिका ट्रेडर्स आपले आघाडीचे फलंदाज पाठवायचे. अंबिका ट्रेडर्सच्या संघाने आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवायचे. चला hello hello 1 2 3 hello hold 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 check काय ही माझी घरी डिगू कडे आहे बाई. डिगू कडे दिलेली ते आणले नाही त्याने. हॅलो 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 चेक 1 2 3 चेक हॅलो 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 फोन हॅलो 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 चेक हॅलो 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 1 2 3 आवाज कमी झाला. हॅलो हॅलो चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. आजच्या दिवसात आपल्याला टोटल 6 सामने खेळवायचे. त्यामुळे सर्वांनी थोडी घाई गर्दी करा. चला आवरा पटकन. आणि अंबिका ट्रेडर्स संघाकडून फलंदाजीसाठी दीपक मोहिते आणि दुसरे फलंदाज काय नाव हॅलो 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 आवाज ओढ आवाज हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चला गुलाबराव महाराज 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. हॅलो नक्कीच सुंदर असे वातावरण. रामगिरी बाबा क्रिकेट क्लब आयोजित देवाभाऊ चषक पर्व पहिले अगदी उत्साहात अशी पार पडते ती टुर्नामेंट. नक्कीच आज लीग स्टेजचा शेवटचा दिवस. आज आपल्याला कळेल या लीगचे टॉप 4 पहिले 4 संघ कोणते ते. नक्कीच हा सामना पण अगदी चुरशीचा राहील. गुलाबराव महाराज 11 वर्सेस श्री अंबिका ट्रेडर्स. दीपक मोहिते आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? कौतिक ठाकरे का?
बरोबर ओके. कौतिक ठाकरे. हॅलो. षटक क्रमांक पहिलंच आणि बघू ह्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर ढकलून दिलंय बॉलाला आणि ह्या ठिकाणून रनाचा सीख घेण्याची सुरू होतोय. दीपक मोहिते, गुलाबराव महाराज निगवेल, वर्षीस अंबिका लढ्यात प्रहार केलाय, बॉलाला उचलून फेकलाय, बॉल जाईल. दोनच रनावर संतोष पाडावा लागेल. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न दीपक मोहिते यांचा. थोडीशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल विजय सोनवणे याला. तिसरा चेंडू निर्धाव, डॉट बॉल. परत टोलवलेला चेंडू हवेत, फिल्डर बॉल खाली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तरी 2 धावा पळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. शानदार रनिंग बिटवीन द विकेट. पुढे सरसावून ऑफसाइड दिशेने मारलेला फटका, बॉल गेलाय सीमारेषा पार. शानदार असा चौकार. बॅट्समनला बीट केला इथे, पण थोडासा यष्टीरक्षकाकडून चूक आणि बॅटची कट घेऊन बॉल गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा डिक्लेअर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. धाव संख्या पोहोचली ती 12. 1 ओव्हर 12 रन.
कुठलंही नुकसान नाही श्री अंबिका ट्रेडर्स या संघाला. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. गुलाबराव महाराज 11 या संघाकडून चेतन ठाकरे. काय 1 ओव्हर 12 रन. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 12. डॉट बॉल निर्धाव चेंडू. परत एकदा बॉल हवेत टोलण्याचा प्रयत्न. 1 रन. एका रनावर संघाचा धावफलक पोहोचलाय ते 13. बिनबाद 13. वाईड बॉलला ओके फक्त वाईड. इथे मोठा मासा मोठी विकेट हाती लागली ती गुलाबराव महाराज 11 संघाला. चेतनची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तसाच विजय सोनवण्याचा उत्कृष्ट असा झेल. दीपक मोहितेला पाठवलाय माघारी. शानदार अशी गोलंदाजी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 14. आपल्या या व्यक्तिगत षटकामध्ये चेतनने दावा खर्च केला फक्त आणि फक्त 2. शानदार अशी गोलंदाजी. 2 ओव्हर 14 रन 1 विकेट. पहिला चेंडू विजयचा. तिसरा षटक घेऊन आला व्यक्तिगत 2रा आणि संघासाठी 3रा. विजय सोनवणे मॅन फ्रॉम जाखोड. पहिला चेंडू निर्धाव. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न कौतिकचा. चेतन हाय बॉल खाली तोपर्यंत धाव आली ती 1.
सत्यम बच्चाव, सत्यम बच्चाव, सत्यम खुर्ची घेऊन ये, खुर्ची घेऊन ये, खुर्ची घेऊन ये. परत एक निर्धाव चेंडू. पुढे सजून मारण्याचा प्रयत्न, एक धाव. दुसरीचा प्रयत्न फेटाळाय तो. बोला सर, बोला बोला. परत खोदून काढलेला चेंडू, रनआउटची संधी, पण ती संधी मिस. परत अगदी खोलवर डबला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न शंकरचा, पण बीट गेलाय तर शंकरला. ओव्हरची समाप्ती. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली, ती धावसंख्या बोर्डावर 3 ओव्हर 17 रन. एका विकेटच्या पतना वर अंबिका ट्रेडर्स संघ 3 ओव्हर 17 रन 1 विकेट. पुढील कॉमेंट्री करतील आमचे गोड स्वभावाचे माणूस, कळवण तालुक्याचे आणवान शान, नामदार लोकवर. अभिनंदन तेजस भाऊ वाघ आम्हाला ह्या ठिकाणी सहकार्य करतात. षटक क्रमांक 3 खेळ संपल. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचे समीकरण 1/17 अंकावरती. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे. षटक क्रमांक 14चा चेंडू क्रमांक पहिलाच बॅक फुटला, टच केलेला चेंडू, परंतु एकच रनावर संतोष मारावा लागेल. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे देवा भाऊ चंचंग 2025 बरोबर पहिलं आलेला सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या सौंदाण्या नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत. षटक क्रमांक 3 खेळ संपलं, 18 रन जोडून दिले. षटक क्रमांक 4चा दुसरा चेंडू, चेंडूला उचललाय आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच 2 रन तर निश्चितच असतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण 1/20 अंकावरती. उगा आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न. आणि बघू या ठिकाणी बॅटीने कडा घेतला आणि अंपायर बाळाभाऊ आणि काळूभाऊ या ठिकाणी दोन्ही संघाला या ठिकाणी सहकार्य करताना षटक क्रमांक 4 घेऊन आले. ते म्हणजेच आमचे अगदी गोड स्वभावाचे मित्र निकवेलची शान संभाभाऊ वाघ. आणि बघू या ठिकाणी पुन्हा अपील स्ट्रॉंग होती, परंतु पंचांनी नाकारत भूमिका रचली. आणि मित्रांनो गुलाबराव महाराज संघाचे मालक आहेत, परंतु निकवेल गावाची शान म्हणजेच उपसरपंच श्री संभाभाऊ वाघ अशी ओळख त्या शिंग राहणार स्वभाव त्यांचं अगदी गोड स्वभावाचे माणूस, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे राजा अशी ओळख. मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक अगदी 4 घेऊन आले. बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 4चा चेंडू क्रमांक लास्ट, चेंडू पडत तांडे, फिल्डिंग तैनात. पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने षटक क्रमांक 4चा खेळ संपला. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमची समीकरण 1/23 अंकावरती.
बघायला गेलं तर मित्रांनो तुमच्या स्पर्धेचा पावसामुळं 2 दिवस वाढले असं म्हणावं लागेल तेजस भाऊ. कारण 7वा दिवस उगवलेला रविवाराच्या नावाने उगवलेला खंडरामाच्या नावाने उगवलेला येळकोट येळकोट जय मल्हाराच्या नावाने उगवलेला रविवारच्या दिवसाची दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत खेळून काढलेला चेंडू षटक क्रमांक 5व्याचा आणि बघू दुसऱ्या रनाची धावपळ अतिघाई संकटात ते काही काम नव्हतं दुसरा रन काढण्याची गरज नव्हती तुम्हाला शंकर भाऊ. परंतु मित्रांनो या ठिकाणी तुमची तालमेल आणि ह्या ठिकाणी संतुलन बिघडलं या अनुषंगाने तुम्हाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 चा अगदी तंबूच्या आश्रयाला पतन पळू का नको थांबू का नको या अनुषंगाने तुम्हाला रन आऊट करून अगदी तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. तुमचे रन खूप कमी आहे. तुमच्या समोर खतरनाक संघ आहे. पहिल्या दिवसापासून अगदी ताकदीने लढणारा एकमेव संघ ह्या ओके अगदी स्मृतीच्या पहिल्या दिवसापासून अगदी छातीवर हात ठेवून लढणारी संघ गुलाबराव महाराज निकवेल. मित्रांनो आतापर्यंत एकही हार नाही. 5-5 सामने जिंकलेला एकमेव संघ गुलाबराव महाराज निकवेल. अशी अगदी हलक्या हाताने टच केलेला चेंडू न्यू बॅटर बघू आपल्या संघासाठी किती रनाचा फटका सजवता. बघू आपल्या संघाची मोठी आशा तुमच्याकडे. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे वेळेचे कारण सांगेल. शहरी दिशेला बघितलं तर झेंडेपर्यंत आणले अगदी लॉलीपॉप चेंडू होता. पुरेसा बॅटीवर खेळताना आला. पॉइंट एरियामध्ये चेंडूला ढकललं होतं परंतु या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न शंकर पवार यांचा. आता देखील तुम्ही घाई केली असती तर तुम्हाला जावं लागतं असतं तंबूच्या आश्रयाला. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी दोघांचं ताळमेळ एक असलं तर आपल्याला रन आउट करण्याची कोणाची ताकद नाही. जोर मारलेला चेंडू आणि मिड विकेटच्या आणि कडेला टिपलेला कॅच शंकर पवार यांना जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 3 चं पतन अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना शंकर पवार गरज होती तुमची परंतु ह्या ठिकाणी षटक क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक 4थ्याच याच्यावर तुम्हाला शीर्षवाद करून अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय गुलाबराव महाराज निकवेल संघाने. धावसंख्या आहे तुमचे 3 बाद 25. श्री अंबिका नरस वर्षे गुलाबराव महाराज निकवेल अशी लढत आजच्या दिवसाची पहिली लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये. अगदी 3 विकेट अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवले. मोठ्या फटक्यापासून मोठ्या रणापासून तुम्हाला रोखलंय गुलाबराव महाराज निकवेल संघाने. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल अशा तुमच्याकडनं आणि फुलटॉस चेंडू होता परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. ओके आणि नक्कीच मित्रांनो पहिल्या दिवसापासून लाईव्ह स्कोरिंग साठी सहकार्य करता आमचे मित्र गोड स्वभावाचा माणूस निकवेलची शान
तेजस भाऊ वाघ, नक्कीच तुमचं देखील अभिनंदन करावा लागेल आणि स्ट्रॉंग अपील. अगदी रनआउटची अपील. परंतु बघू त्या ठिकाणी दोन्ही पंचांमध्ये चर्चा होताना आपल्याला थोडीच वेळात निर्णय समजेल. नक्कीच रिव्ह्यू आमच्या थर्ड अंपायर कडे निर्णय आले. थोड्या वेळात तुम्हाला निर्णय नक्कीच मी कळवू. आणि या ठिकाणी तुमच्या थर्ड अंपायर कर नॉट आउट करार दिलं. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊ चेचक 2025 26 27 षट क्रमांक 5 खेळ संपला. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते तुमचं समीकरण 3/27 अंकावरती. षट क्रमांक 6 प्रगती पथावरती असेल. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो या स्पर्धेचं लाखामोलाचं मदत करून या स्पर्धेला रंग आणणारे आमचे आयोजक रमेश भाऊ बर्डे, देवभाऊ मोरे, खंड भाऊ मोरे, काळू भाऊ चव्हाण, बाळाभाऊ पवार, बबलू भाऊ गवळी, जाकीर भाऊ शेख, दिनेश भाऊ मोरे सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या माध्यमामधून भेटीला आलेली स्पर्धा मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊ चेचक या नावाने ओळखली जाणारी स्पर्धा. नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करावंच लागेल. अगदी एकच रण काढून अगदी एक रणाची भरत आपल्या धावसंख्या बोर्डावरती करून दिलेली आहे श्री अंबिका टेंडर्स संघाने. आणि थर्डमॅनच्या दिशेला आणि थर्डमॅनचा दिशा अगदी खतरनाक पॉइंट आहे त्या ठिकाणी. तिथून जर चेंडू गेला तर मित्रांनो अगदी 2 रन तुम्हाला खर्चावा लागतात. म्हणून त्या ठिकाणी अगदी चतुराने फिल्डिंग करायची आहे. आणि बघू या ठिकाणी 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. तोपर्यंत मित्रांनो एक हर मानणारा एकमेव संघ ह्या स्पर्धेचा अगदी पहिल्या दिवसापासून छाती ठोकून खेळणारा या संघाचे नाव आहे गुलाबराव महाराज निकवेल. एकही हार नाही, 505 मॅच जिंकलेला अगदी बुलाडी संघ. आणि बघू या ठिकाणी हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रूपेने असेल या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि बघू या ठिकाणी अगदी शरीराला भेद घेणारा चेंडू केवळ 1च रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. षट क्रमांक 6 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असेल. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता फलंदाज.
आणि बघू ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये चेंडूला ठीक ढकलून दिलाय, परंतु ह्या ठिकाणी 2 रनापासून तुम्ही रोखू नाही शकले. या अनुषंगाने षटक क्रमांक 6 खेळ संपला. धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते. समीकरण 3 बाद 32 अंकावरती. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती. बघू 7 षटक घेऊन आले या संघाचे मालक आणि गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे राजा, राहणार डॅशिंग या माणसाचे नाव आहे संभाभाऊ वाघ. निकवेल गावाची शान. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 7 हाताळताना चारी दिशेला झेंडे फडकताना वाह लाजवाब. आधी गोलंदाजीमध्ये बाहेर, फलंदाजीमध्ये बाहेर. चेंडूला उचललाय आणि आला एक पिंक फटका. 6 धावा मिळतील तुमच्या खात्यामध्ये. या 6 रनाच्या धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते. समीकरण 3 बाद 38 अंकावरती. 38. बघू आपल्या संघासाठी आतापर्यंतची संख्या रोखलेली. पुन्हा ह्या ठिकाणी मेड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एका टप्प्यात चेंडूने केलाय सीमा पार. 4 चौकार. नक्कीच हळूहळू रनाची गती वाढवतात. मग आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. संभाभाऊ वाघ षटक क्रमांक 7 आणि पुन्हा या ठिकाणी अगदी चुकी करण्यात एक भाग पाडलं होतं तुम्हाला. अगदी मित्रांनो ह्या ठिकाणी त्याच उत्कृष्ट टिपण्याची संधी होती, परंतु त्याच ड्रॉप झाला. या अनुषंगाने जीवदान. आणि बघू षटक क्रमांक 7 चेंडू क्रमांक 5. कदाचित हा कॅच घेतला असता तर रन थांबले असते किंवा दबाव पडला असता या अनुषंगाने. आणि बघू त्या दिशेला फटका सजवलेला आणि गॅपी मध्ये सीमा पार चौकार. या चौकारच्या छायाला धावसंख्या पूर्णावर जाईल तुमचं. समीकरण 3 बाद 47 अंकावरती. षटक क्रमांक 7 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती आहे. रद्द करावाच लागते मित्रांनो. तुमच्या समोर अगदी भलाडी संख्या आहे. तोपर्यंत मित्रांनो या स्पर्धेला त्यांनी हे लाखा मोलाची मदत केलेली पहिलं बक्षीस दिलंय. तालुक्याचे आमदार, सगळ्यांचे लाडके आमदार सटाण्याचे आदरणीय सन्माननीय दिलीप भाऊ मंगळू बोरशे साहेब यांनी 41,000 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्यांचं अभिनंदन करतो. आणि 2 नंबरचं पारितोषिक दिलंय ह्या स्पर्धेसाठी श्री ज्ञानेश्वर भाऊ देवरे वीरगावकर यांनी 31,000 रुपयाचं दिलंय. नक्की त्यांचं देखील अभिनंदन करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं. 3रं बक्षीस आहे महात्मा फुले समिती समुदाय यांच्यातर्फे 21,000 रुपयाचं. त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि नक्कीच षटक क्रमांक 7 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 7 खेळ संपर. धावसंख्या पूर्णावर आहे तुमचं. समीकरण 3 बाद 47 अंकावरती. आणि या स्पर्धेला 4थं बक्षीस दिलंय ते म्हणजे श्री अनिल भाऊ निंबा पाटील माजी जिप सदस्य यांच्याकडनं 15,000 रुपयाचं. नक्की त्यांचं देखील अभिनंदन असेल. ड्रेस किट ज्यांनी हे दिलेले आहे मित्रांनो हे टुर्नामेंटसाठी या स्पर्धेसाठी लीगसाठी मान्य श्री भाऊ भामरे वडोले माझे सरपंच यांच्यातर्फे त्यांचं देखील अभिनंदन असेल.
आणि तसंच 7वं षटक क्रमांक 7 संपला 8वं षटक प्रगती पथावरती 47 3/47. बघू आपल्या संघासाठी नक्कीच षटक क्रमांक 8 आणि नक्कीच पुन्हा ह्या ठिकाणी 15,000 रुपये दिले. सरपंच विमलबाई बाळू मोरे चौदाने यांच्याकडनं देखील 15,000 रुपयाचं पारितोषिक दिले. त्यांचं देखील अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि अंबिका नरस समुदाय कुणाभाऊ काकुळते यांनी देखील या ठिकाणी लाखा मोलाची मदत केलेली आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. तोपर्यंत श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवाभाऊ चंचल 2025 बरोबर पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. षटक क्रमांक 8 चेंडू क्रमांक 1 आणि ह्या ठिकाणी अगदी 2 रन डिक्लेअर. या स्पर्धेचं पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र. सकाळी सकाळी आलो चहा पाजण्याचं काम करता आमचे असे मित्र बाळाभाऊ तसेच काळू भाऊ. या स्पर्धेसाठी पंचाची भूमिका निभावताना त्यांचं देखील अभिनंदन करावं लागेल. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा विद्यालय चमदाने या ठिकाणी विद्यालय देखील आहे मित्रांनो. या ठिकाणी आमच्या समुदाय नगरीतल्या सगळ्या मित्रांनी या ठिकाणी मोठी लीग भरवून आपल्या समुदाय नगरीचं आपल्या समुदाय गावाचं अगं नाव रोशन करून या ठिकाणी मित्रांनो युट्यूब लाईव्ह देखील या स्पर्धेचा आनंद भरपूर आमचे मित्र लुटत आहेत. त्यांचं देखील अभिनंदन करतो. या सौंदर्य नगरी मधून जे युट्यूब लाईव्ह क्रिकेटचा आनंद लुटत आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आमच्या आयोजकांच्या वतीनं सौंदर्य गावात कमिटीच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल. आणि जोरण गावाची शान आणि देशाची आपली शान असे आमचे मित्र पराभाऊ सावकार मिलिटरी मध्ये कार्यरत आहेत. त्यांचं आगमन झाले. अभिनंदन आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि सौंदर्य गावा कमिटीच्या वतीनं पराग दादा तुमचं ह्या ठिकाणी अभिनंदन. मिलिटरी क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं काम करणारी व्यक्ती ह्या ठिकाणी त्यांचं पाऊल लागलंय. आमची शोभा वाढवली. या स्पर्धेत तुमचं परत दादा पुन्हा पुन्हा अभिनंदन असेल. पंचाचा निर्णय भाई येतोय. ही करणं जाईल तुमच्या खात्यामध्ये. रिव्ह्यू फाईटचा थोडा अंपायर कर येतात नक्की चेक करून नक्की सांगतील थोडी वेळात मित्रांनो. तोपर्यंत थांबायचा आहे. फाईटचा रिव्ह्यू ओके. थर्ड अंपायर डिसिजन नो फाईट नाही. याचा अर्थ
संभाभाऊ वाघ यांचा रिहू सक्सेस फुल. आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्या अनुषंगाने झेलबाद होऊन जावं लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 4 पथडाकीत तंबूच्या आश्रयाला जातात. अनुषंगाने समीकरण तुमचं ह्या ठिकाणी चेंज होईल. 4 बाद 52 अशी स्थिती या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाळे तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिला आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौदाण्या नगरीमध्ये आमच्या आयोजकांच्या वतीनं गाव कमिटीच्या वतीनं तुमचं स्वागत स्वागत स्वागत. मित्रांनो लांबून लांबून आमचे मित्र चला चौदाण्या नगरीमध्ये चौदाण्या गावामध्ये लीग भरली रे बाबा. युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. चला गाडीला किक मारा ना. चला बघायला अशा मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या चौदाण्या नगरीमध्ये दाखल होता. त्यांचं अभिनंदन तर करावंच लागेल. षटक क्रमांक 8 खेळ संपला. धावसंख्या बुरडावर आहे तुमचे. समीकरण 4 बाद 52 अंकावर. नक्कीच मित्रांनो लांबून लांबून येत आमचे मित्र स्मृतीचा शोभा वाढवण्यासाठी त्यांचं अभिनंदन करावंच लागेल. मोठ्या स्पर्धा बघतो आपण टीव्हीवर मित्रांनो. IPL असतील आंतरराष्ट्रीय स्तरावर बघतो आपण. त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने क्रिकेट चाहते कोणाच्या तरी नावाने टाळ्या वाजवण्यासाठी असता मित्रांनो. अशी ओळख क्रिकेट चाहत्यांची. म्हणून तुमच्या विना शोभाच कुठे या स्पर्धेची. म्हणून वारंवार मी क्रिकेट चाहत्यांचं अभिनंदन करत राहतो. या अनुषंगाने षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती अगदी मोठ्या स्कोर पासून तुम्हाला थांबवलंय. आता त्या क्षणापर्यंत 4 बाद 52 9 षटक. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावणे आणि षटकार 6. पुन्हा येतील 6 रन तुमच्या खात्यामध्ये. आता जो बघाशी कॅच घेतला तुषार भाऊ वाघ यांना आनंद भाऊ न्यूक्वेल ग्रामपंचायतचे शिपाई आनंद भाऊ वाघ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल भाऊ तुम्हाला. 100 रुपये दिसले नाही पण घेऊन टाका. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी तेज गतीने गोलंदाजी मार्गावर गुलाबराव महाराज शंका करणार. वा लाजवाब अगदी दोन चेंडू असेल या ठिकाणी. षटक क्रमांक उत्कृष्ट हाताळताना आमचे मित्र भास्कर या फुटला टच केलेला चेंडू अगदी काही संकटात नाही का काही नाही. त्या ठिकाणी बेकअप झालेले मित्रांनो थ्रो केला पण टप्प्यावर नाही आला. या अनुषंगाने जीवदान असेल आणि 1 रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. हलक्या हाताने टाकलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेला चेंडूला उचलला फेकलं तोपर्यंत निश्चितच 1 रन असेल. षटक क्रमांक 9 चेंडू क्रमांक 10 प्रगती पथावरती झेंडे फडकताना चेंडूला उचलून फेकला बॉल जाईल 6.
थँक्यू डीजे. डीजे तर वाजल्याच पाहिजे मित्रांनो, कारण ह्या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा आहे मित्रांनो. युट्यूब लाईव्ह षट क्रमांक 10 प्रगती पथावरती टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावले अगदी कव्हर एरियामध्ये. अगदी पॉइंट एरियातला फिल्डर आला आणि बॅकअप केला. त्यामुळे संघाने एकच रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. अगदी अगो टप्प्याचा चेंडू होता परंतु एक रनावर संतोष मानावा लागेल. षट क्रमांक 10 चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती असून सामना करतील फलंदाज. आणि बाब चेंडू चेंडूला उचललाय फेकलाय जाईल 6 षटकार. फलंदाज सज होईल गोलंदाजी वर्गावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी चतुर्थीने गोलंदाजी केलेली सुलोन चेंडू टाकलेला फलंदाजांना अंदाज नाही आला. ह्या संघाने निर्धाव चेंडू असेल. फिल्डिंग तैनात आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा उचलला अगदी फेकून दिलाय. थँक्यू डीजे. दोन चेंडू बाकी आहेत. 79 रन आणि नक्कीच या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या बुरडाभर जाईल. तुमचं समीकरण 4 बाद 81 इति वड या कावरती. बघू ह्या ठिकाणी षट क्रमांक लास्ट 10 शेवटचा चेंडू असेल. 6वा चेंडू प्रगती पथावरती असेल. अगदी 6 रनापासून 50 पासून वंचित आहात. आणि बघू मेड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आणि दुसरा रन काढण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील सक्सेसफुल. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 4 बाद 83 अंकावरती 84 रन लागतील जिंकण्यासाठी. गुलाबराव महाराज देखील संघाला टार्गेट दिलाय 83 रन काढून 84 रनाचं.
हॅलो 83 रन काढून 84 रनाचं आव्हान दिलंय गुलाबराव महाराज निकविल संघाला श्री अंबिका टेंडर्स समुदाय वर्षेस गुलाबराव महाराज निकबेल आजच्या दिवसाची पहिली लढत टार्गेट दिलंय तुम्हाला 83 रन काढून 84 रनात 10 षटकामध्ये पहिलाच चंड आणि नक्कीच षटक क्रमांक पहिलाच बॉल क्रमांक पहिलाच हाताळलाय निर्धाव अवशेच्या दिशेनं लेफ्ट हँड फलंदाजानी आणि बघू ह्या ठिकाणी 4 या ठिकाणी बघायला गेलं तर रनाचा श्री गणेशाय सुरुवात श्री गणेशाय होतो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर गुलाबराव महाराज निकवेल संघाच सुरुवात झाली तुमची त्या उंबरठ्यापर्यंत पोचायची त्या उंबरठ्याचे दाबाई 84 रन काढायचे आहेत तुम्हाला लेफ्ट हँड बॅट बर पुन्हा अवचेच्या दिशेने फटका सजवताना परंतु ह्या वेळेला अगदी रणापासून मुक्त राहावा लागेल फलंदाज सब होईल गोलंदाजी बरकाबर पुन्हा अवचेच्या दिशेने एक रन पूर्ण केलं आणि दुसरा रन देखील पूर्ण नक्की सुरुवात झाली तुमची या ठिकाणी 84 रना पर्यंत पोचायचं आहे दोन्ही बलाढ्य संघ आहेत वेळेचा काळ सांगेल हा क्रिकेटचा खेळ आहे आणि बघू या ठिकाणी पंचांनी अपील तर स्ट्रॉंग होती आणि बघू ह्या ठिकाणी बॅटीने कडा घेतला की नाही कट लागले का नाही या अनुषंगाने आमचे थर्ड अंपायर यांच्याकडे निर्णय आलाय रिव्ह्यूचा थोडी वेळाच मित्रांनो तुम्हाला सांगू आम्ही नॉट आउट थर्ड अंपायर यांचा निर्णय आले नॉट आउट एक चेंडू बाकी तेजस भाऊ कुठं आहेत फलंदाज होईल गोलंदाजी बरकावरती आणि बघू ह्या ठिकाणी प्रहार केलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अगदी लाभून पळून उत्कृष्ट झेल टिपलाय सहा एक बाद 6 गुलाबराव महाराज संघाला पोचायचं 84 रनापर्यंत परंतु ह्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरे घेऊन येतील आमचे मित्र बघू आपल्या संघासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल या स्पर्धेची ओळख
एक नहर मांडणारा पहिल्या दिवसापासून एकमेव संघ, त्या संघाचे नाव आहे गुलाबराव महाराज निगवेल. या संघाचे बालक आमचे कधी गोड स्वभावाचा माणूस संभाभाऊ वाघ. आणि बघू या ठिकाणी पुन्हा दुसरी विकेट लगातार. वाईट स्वभाव वाघ या ठिकाणी आपल्या संघासाठी स्वतः गेलेले आहेत. विकेट क्रमांक 2 च पथर हो. फिल्डिंग तैनात, चारी दिशेला झेंडा फडकता आणणे आणि बघू या ठिकाणी हलक्या हाताने टाकलेला चेंडू, चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रुपेने गेलेला चेंडू असेल. आणि बघू या ठिकाणी अगदी शरीराला वीत घेणारा चेंडू. बघू आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न चांगला असेल स्वभाव वाघ. आणि बघू अगदी बेटीने कडा घेतला. थर्ड मॅचच्या दिशेला गेलेला चेंडू, परंतु ह्या ठिकाणी नर एक रन घेण्यात नाकार दिलं. संघाने षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक 5 वा सामना करतील स्वभाव वाघ. फिल्डिंग तैनात, हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि एक रन डिक्लेअर असेल. षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावर. तोपर्यंत मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाडे देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं तुमच्या चौदाडे नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. समीकरण 2 बाद 8 रन जोडले तुम्ही या ठिकाणी. बी मित्रांनो बघायला गेले तर दोन्ही संघ तगडे आहेत. ताकद आहे, फलंदाजी आहे, गोलंदाजी आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळ सांगेल अशी ओळख श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. नक्कीच मित्रांनो पावसाळ्याचे दिवस नाही तरी पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय.
परंतु अगदी लाजवाब ठिकाण श्री रामगिरी बाबा विद्यालय चौदाणे या ठिकाणी आमच्या चौदाण्याच्या मित्रांनी ही स्पर्धा ही लीग आपल्या भेटीला आणलेली. अगदी थडमेच्या दिशेला खतरनाक जागा आहे. मी वारंवार म्हणतो त्या ठिकाणून जर चेंडू गेला तर 2 रन तुम्हाला खर्चावा लागता. नक्की 2 रन जातील गुलाबराव महाराज निकवेलच्या खात्यामध्ये. तो साई त्या उभरट्यापर्यंत त्या उभरट्याचं नाव आहे 84 रन करायचे आहे. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एकच रन असेल. सिंगल रन प्राप्त करून संभाभाऊ वाघ निकवेल गावाची शान आणि गुलाबराव महाराज निकवेलचे मालक स्वतः या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी. आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू आणि नक्की या ठिकाणी 2 रन डिक्लेअर असतील. आणि त्यांच्या शेतकऱ्याचा फॅन आहे मित्रांनो. मी डांगसौदाना प्रीमियर लीग पासून त्यांचे शेतकार बघतो. त्यांच्या शेतकार भिंती नाही हो किती मीटरचे असतील असे खतरनाक फलंदाज संभाभाऊ वाघ. नक्कीच या ठिकाणी शाळेमुळं नाहीतर मित्रांनो हा देखील शेतकारच राहिला असता. दोन बाद 13 चेंडू क्रमांक 3ऱ्याचा चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती. बघू 2 रन तर जोडू दिलेत आपल्या संघासाठी गुलाबराव महाराज निकबेल वर्सेस 2 बाद 13. फलंदाज सज होईल गोलंदाजी बरकाबर. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू बघू आपल्या संघासाठी चेंडू शंकर पवार दैंदुल्या गावाची शान. आणि ह्या ठिकाणी आडवा पट्टा आणि बघू ह्या ठिकाणी सीमाबार लाजवाब. दोन बाद 17 चेंडू क्रमांक 3ऱ्याचा चेंडू क्रमांक 5वा प्रगती पथावरती सामना करतील संभाभाऊ वाघ. लास्ट ओके. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी 2 रन अगदी डिक्लेअर असतील. चेंडू क्रमांक 3चा खेळ संपल. धावसंख्या पूर्णावर जाऊन पोहोचते समीकरण 2 बाद 19 अंकावरती. कमांड डीजे पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं तुमच्या समुदाना डांगरेमध्ये विजेकांच्या वतीनं माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती बघू आपल्या संघाला घेऊन जायचं आहे त्या उंबरठ्यापर्यंत. गुलाबराव महाराज निकवेल संघाला
जायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे 84. 84 म्हणजे 84 रन करायचे आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. पाटला सुरू झालाय तुमचा षटक क्रमांक 3 चा खेळ संपूर्ण. समीकरण 2 बाद 19 अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती. बघू आपल्या संघासाठी आलेल्या सर्व आणि या ठिकाणी बेड अगदी कव्हर एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. अगदी 2 रन जोड दिला आपल्या संघासाठी. 2 रन जोडत 84 रनाचा बाटला सुरू केलाय गुलाबराव महाराज निकबेल संघाने. फिल्डिंग तैनात आणि पंचांचा निर्णय फाईट. होईल गोलंदाजी बरकावरती. टप्प्याचा चेंडू अवच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु त्या ठिकाणी गचा क्षेत्र रक्षण तुम्हाला द्यावा लागतील 2 रन. ज्या ठिकाणी तुमच्या हातातून चेंडू सुटेल त्या ठिकाणी तुम्ही संकेत देता की बाबा माझ्याजवळ चेंडू सुटला, आता तू दुसरा रन घेऊ शकतो. या अनुषंगाने गुलाबराव महाराज संघाने कुठली ना गलती करता फलंदाजांनी 2 रन जोडलेत आपल्या संघासाठी. आणि पुन्हा आहे मेड यांच्या दिशेला फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 4 बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. संभाभाऊ वाघ निकवेल गावाची शान. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु ह्या ठिकाणी एकच डिक्लेअर 1 रन असेल. या 1 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. तुमचं समीकरण 2 बाद 26 अंकावरती. हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेकडे घेऊन जाताना आपल्या संघाला दोघं फलंदाज सभाभाऊ वाघ. पुन्हा फाईट अतिरिक्त रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. ज्या ठिकाणी फाईट जाईल त्या ठिकाणी रन जाईल, तुमचा चेंडू वाढेल. षटक क्रमांक 4 हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू मिड विकेट पॉइंटच्या एरियामध्ये केवळ 1 रन जाईल. षटक क्रमांक 4चा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवून देता. षटकार का चौकार आणि थडवेच्या दिशेला गेलेला चेंडू केवळ 1 रन आणि संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. तुमचं समीकरण 2 बाद 29 या अंकावरती. 36-55 अशी स्थिती. 36 चेंडू मध्ये 55 रनाची आवश्यकता. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी खतरनाक फलंदाजी मध्ये बाहेर अशी जोडी तुमच्या समोर.
औषधाच्या दिशेने फटका सजवलेला अति दोन्ही फिल्डरांच्या अगदी गॅपीमध्ये शिमा बारशोकार समीकरण 2 बाद 30 अंकावरती क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावरती अधिक खतरनाक जोडी आहे तुमच्या समोर मित्रांनो पवन भाऊ वाघ स्वारे पवन भाऊ मोरे संभा भाऊ वाघ अशी जोडी रंगीला जोडी तुमच्या समोर परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि पेटीचा कुठलाही संपर्क नाही अगदी चर्चा करतात संभा भाऊ वाघ आणि पवन भाऊ मोरे गुलाबराव महाराज क्रिकेट संघ क्लब निकवेल अगदी स्वतः मालक आमचे सभाभाऊ वाघ गुलाबराव महाराज संघाचे अगदी चर्चा करताना कान मंत्र देताना हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये या एक रनाच्या साहाय्याने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते तुमचे समीकरण 2 बाद 34 अंकावरती तोपर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या चौंदाण्या नगरीमध्ये हर्ष स्वागत श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणे तालुका सटाणा जिल्हा नाशिक चौंदाण्या गावामध्ये आणि पुन्हा फाईट रंगते ही स्पर्धा मित्रांनो आमच्या स्पर्धेचा पावसाअभावी 7वा दिवस उगवलेला अशी स्पर्धा आपल्याला भेटीला आणून दिलेली आमच्या आयोजकांचं सगळ्यांचं कौतुक करतो अगदी ह्या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर अगदी यारकर चेंडू होता दीपक मोहिते षटक क्रमांक 5 वादळताना बघा आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता षटक क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक 6 लास्ट प्रगती पथावरती घेऊन जातील दीपक मोहिते सामना करतील पवन भाऊ मोरे अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना ह्या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय षटक संपलेला आणि या ठिकाणी नक्की षटक क्रमांक 5 खेळ संपला आहे धावसंख्या बरोबर आहे 5 2 बाद 86 अंकावरती षटक क्रमांक 7 व प्रगती पथावरती श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणे देवा भाऊ चषक 2025 बरोबर पहिलं चारी बाजूला अनंतमय वातावरण गावाचं नाव आहे चौंदाणे झेंडे फडकताना बॅनर सळकताना इथून जर बघितलं तर मित्रांनो ह्या ठिकाणून अगदी बघितलं तर उत्कृष्ट असं ठिकाण हे ठिकाणाचं नाव आहे चौंदाणे तालुका सटाणा फलंदाज होईल गोलंदाजी वर्गावरती सभाभाऊ वाघ आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं तुमच्या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुमचं अभिनंदन असेल अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना बघू सभाभाऊ वाघ गुलाबराव महाराज निकवेल संघाचे वादक आणि निकवेल गावाची शान क्रिकेटचा राजा अशी ओळख स्वतः फलंदाजीसाठी सज्ज होतील अति गोलंदाजी वर्गावरती आणि बघू ह्या ठिकाणी वागड्या तिकडे निंबाळी का हिरवा हिरवा पाला वागड्या तिकडे निंबाळी का हिरवा हिरवा पाला दूर दूर षटकार मारेगा पण झुकेगा नहीं सारा वाह लाजवाब फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये षटकारच्या रूपाने फटका सजवलेला गरज आहे त्या फटक्याची गरज होती त्या फटक्याची तो फटका आलाय तुमच्या खात्यामध्ये
लाजवाब या सारणाच्या सायानं धावसंख्या बोर्डावरतीचा 101 रुपये शिक्ष मारल्याबद्दल भरत भाऊ वाघ निखिल गावाची शान संभा भाऊ वाघ यांना शेतकार आजा जो शेतकार मारला त्याच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय मित्रांनो. अभिनंदन भरत भाऊ वाघ यांचं. बघायला गेलं तर मित्रांनो हे शेतकार अगदी टायमिंग ठोकलंय संभा भाऊ वाघ यांनी. आणि बघू या ठिकाणी अगदी उंच वर चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी एकच रनावर संतोष मानावा लागेल. आणि बघू या ठिकाणी एकच रनावर संतोष मानावा लागेल. पवन भाऊ भोरे या ठिकाणी गोलंदाजी बरकाबड सज्ज होतील फलंदाजी करण्यासाठी. अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करतात. बॅकफुटला टच केलेला चेंडू केवळ एक रन जाईल तुझ्या खात्यामध्ये. हे एक रनाच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते. समीकरण 2 बाद 43 अंकावरती 43. खेळ क्रमांक 6 चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू मेड विकेट एरियामध्ये चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निकेश एक रन काढून सिंगल रन प्राप्त करून संभा भाऊ वाघ यांनी पवन भाऊ मोरे यांना फलंदाजी करण्यासाठी पाठवलंय. बघू आपल्या संघासाठी नक्कीच मोठी आशा जोडी कंदा. आणि ह्या ठिकाणी आडवा पट्टा होता परंतु डिक्लेअर 2 रन असतील. क्रमांक 6 चेंडू क्रमांक लास्ट बघू आपल्या संघासाठी एक रन जोडत अगदी विजयाच्या दिशेला घेऊन जात आहे ही जोडी. आतापर्यंतची रंगीला जोडी म्हणावा लागेल. पवन भाऊ भोरे संभा भाऊ वाघ पुन्हा आडवा पट्टा त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात आणि गच्या क्षेत्ररक्षण. आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी तुमच्या हातातून चेंडू सुटे त्या ठिकाणून तुम्ही संकेत देता की बाबा माझ्याजवळ चेंडू सुटला आता दुसरा रन घेऊ शकता. या अनुषंगाने षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 2 बाद 48 अंकावरती 24 चेंडू मध्ये 36 रनाची आवश्यकता. चेंडू 24 रन बनवायच्या 36. या अनुषंगाने श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं तुमच्या आयोजकांच्या वतीनं तुमचा या ठिकाणी अभिनंदन. नक्कीच मित्रांनो एका देवाचं स्थान या ठिकाणून बघायला गेलं तर मोठ्या देवाचं स्थान अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर मोठ्या देवाचं ते देवाचं नाव आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर. तिथेच कोटी देवाचा देव. तिथून जर बघितलं तर 10 किलोमीटर अंतरावर सुंदर असं वसलेलं गाव. या गावाचं नाव आहे चौदाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक. सुंदर चौदाण्या नगरीमध्ये ही स्पर्धा आपल्याला भेटीला आलेली. कौतुक करावं तेवढं कमी सायजिकांचं फलंदाज आणि बघू ह्या ठिकाणी मेड ऑफच्या दिशेला अगदी कव्हर पॉइंट मध्ये चेंडू जाईल सीमापार चौकार. या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 2 बाद 52 या अंकावरती. तोपर्यंत ही जोडी आहे तोपर्यंत मित्रांनो तुमची मॅच आहे. स्वतः मालक संभा भाऊ वाघ आपल्या संघाला घेऊन जाताना पुढे या ठिकाणी अगदी बेठीने खडा घेतला.
आणि येवा लागेल तुम्हाला माघारी. त्याची जागा भरण्यासाठी कोण येतंय बघू. अगदी मित्रांनो बघितलं तर या ठिकाणून वेटर मैदानामध्ये दाखल तुझ्यावर वाघ पहिल्याचा बॉलावर प्रहार करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर आहेत मित्रांनो. तुषार भाऊ वाघ खेळ गावाची शान. षट क्रमांक दीपक मोहिते त्यांचा सामना करत आहेत पवन भाऊ भोरे. षट क्रमांक 7व्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असेल. मग आपल्या संघाला कोणता फटका सजवता लास्ट चेंडू खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्याने परंतु या ठिकाणी डॉट चेंडू असेल. 18 चेंडू मध्ये 31 रनाची आवश्यकता. षट क्रमांक 7 चा खेळ संपला. धावसंख्या पूर्णावर जाऊन कोणते समीकरण 3 बाद 53 या अंकावरती. 18 चेंडू मध्ये 31 रनाची आवश्यकता. दोन्ही बाजूला मॅच आहे मित्रांनो. दोन्ही बाजूच संघ दोन्ही बलाढ्य आहे. वेळेचं काळच सांगेल. आणि नक्कीच मित्रांनो आमचे मित्र या श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं समुदाय या नगरी जे YouTube लाईव्ह जे आमचे मित्र आनंद घेत आहेत. आमच्या अभोणा असेल, चिंतापूर असेल, सप्तशृंगी गड असेल, लांबून मित्रांनो आमच्या स्पर्धेला जुळले गेलेले आमचे मित्र सगळ्यांचं अभिनंदन करतो. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षट क्रमांक 8वा 3 बाद 53 18-31 18 चेंडू मध्ये 31 रनाची आवश्यकता. पंचांचा निर्णय आणि बॉलला उचलून फेकलाय. काय पिंक फटका आलाय. षटकार 6 जीवा वॉरियर्स आणि रामगिरी बाबाचे कप्तान यांनी कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे मित्रांनो टॉस घेण्यासाठी. रामगिरी बाबा वर्सेस देवा वॉरियर्स संघाची लढत होईल याच्यानंतर. आणि बघू या ठिकाणी खर्चावा लागल्या ना 2 रन म्हणून सांगतो ना थडमेने खतरनाक यारी आहे. त्या ठिकाणी एसटी रक्षक थडमेंचा जो प्लेयर आहे त्यांनी अगदी डोळ्यात तेल घालून समोर नजर द्यायची आहे. खतरनाक यारी आहे त्या ठिकाणी. आणि बघू उंचीवर चेंडू आणि या चेंडूच्या खाली कोणीच नाही. वाह वाह काय फटका सजवलेला. षटकार का भाऊ. वाह वाह लाजवाब संकेत देता भाऊ आमच्या संघाला. 68 15 चेंडू मध्ये 16 रनाची आवश्यकता. वाह खतरनाक फलंदाजी. मी म्हणतो ना निखिल गावाची शान तुषार भाऊ वाघ. वाघासारखे बेड विकेट एरियामध्ये आणि गंजार क्षेत्ररक्षण. हो आता नाही कोणी रोखू शकत. आता नाही रोखू शकत तुषार भाऊ तुम्हाला. आता नाही रोखू शकत कारण तुमच्या अंगात भरली ना आता अंबाबाई. हा आता नाही आवरायचा भाऊ. हो आता कोणी बी येऊ द्या आता नाही आवरायचा. आता चिरिले भाऊच्या अंगात बाबा
आता कसाही मारला तर तुम्हाला जीवदान मिळेल, जीवदानच मिळेल या अनुषंगाने तुमच्या अंगात मी शिरवली बाबा. षटक क्रमांक लास्ट चेंडू प्रगती पथावरती आहे. एक चेंडू आहे, अगदी 13 चेंडू शिल्लक. 11 बॅकफुटला टच केलेला चेंडू ढकलून दिलाय. ऑफसाईडच्या दिशेने बॉल चाललाय. पुढे वळी पुढे चुन्ना हानीत सीमा पार चौकार. वाह लाजवाब. मी म्हणतो ना आता शिरली भाऊच्या अंगात बाबा. आता नाही आवरायचा भाऊ. आई शब्द सुरून की गडाच्या शेजारून आलोय. एखाद्याच्या अंगात मी आंबाबाई घुसवली ना तो त्याच मारू द्या, कसंही मारू द्या, त्याला आउट करण्याची कोणाची ताकद नाही. 12 चेंडू मध्ये 9 रनाच्या आवश्यकता. वाह मॅच होती कुठं तोपर्यंत मित्रांनो बारा चेंडू आणि कट लागलेला चेंडू. तुम्हाला म्हटलो ना आता अंबाबाई घुसवली. तुषार भाऊ वाघ आता तुम्ही कसेही माराल, तुम्ही विजयाचा उंबरठा गाठून टाकलाय. 11 चेंडू मध्ये 7 रनाची आवश्यकता. गुलाबराव महाराज निकवेल संघाला. अगदी गुलाबराव महाराज निकवेल संघाच्या दिशेने अजे विजयाची हवा झुकतांडे आनंदाच्या लाटा उचलू लागल्या संघामध्ये. गुलाबराव महाराज निकवेल संघाच्या दिशेने विजयाची हवा झुकते आहे. आणि बघू या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल माघारी. या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो 10 चेंडू मध्ये 7 रनाची आवश्यकता असेल. बघू आपल्याला अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेलं, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगेल. शीट बॅटमन आहे तुमच्या समोर. पवन भाऊ मोरे तोपर्यंत आहेत. न्यू बॅटर उभे मैदानामध्ये दाखल. हळू खेळले बी तरी आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. चेंडू शिल्लक 10 रन बनवायचे आहे 7. युवा वॉरियर्स संघाचे कप्तान आणि रामगिरी बाबा संघाचे कप्तान कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे मित्रांनो. टॉस घेण्यासाठी मधुकर भाऊ मोरे तसेच जोरण गावाची शान पराग भाऊ सावकार यांचं आगमन झालंय मित्रांनो. नक्कीच त्यांचं अभिनंदन तर करावं लागेल. मिड ऑफच्या दिशेला 2-2 क्षेत्ररक्षक पडतात आणि 2-2 क्षेत्ररक्षकाच्या अगदीच बदीव शिवा पाचोकार पराग भाऊ सावकार जोरण गावाची शान नव्हे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान. मिलिटरी मध्ये आहे त्याचं ह्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी अगदी विजयाचा शिवकार. वाह लाजवाब. गुलाबराव महाराज वर्षेस श्री अंबिका टेंडर्स सौदाण्याशी लढत होती. गुलाबराव महाराज संघाने विजय मिळवलेला नक्कीच अभिनंदन करावा लागेल त्यांचं. दोन्ही संघाचं अभिनंदन. युवा वॉरियर्स संघाचे कप्तान आणि रामगिरी बाबा 11 संघाचे कप्तान
आणि टॉस खेळण्यासाठी कमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे